हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चॅनल. दिस इज मी, या छोटा पॅकेट बडा धमाका श्वेता डोंगरकर, तुमची मराठी मुलगी USA मध्ये. ओ वाव, आज मी वन फ्लोमध्ये ही गोष्ट बोलली आहे. आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. येस. सो आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागे खूप छान रिझन आहे, खूप स्पेशल रिझन आहे. बिकॉज आज मी फर्स्ट टाईम शिवाय डान्स अकॅडमीच्या स्टुडिओमध्ये आली आहे. येस. सो हा स्टुडिओ आम्ही आय गेस दोन महिने झाले असतील ओपन करून, आणि आज मला चान्स भेटला इथे यायला, कारण मी हा लोकेशन नाही हँडल करत. सो आज मी 2 तास 30 मिनटं ड्राईव्ह करून इथे आली आहे फॉर द फर्स्ट टाइम इन आर शिवाय डान्स अकॅडमी स्टुडिओ. हा बघा किती छान स्टुडिओ आहे. आणि ही मी. सो हा आमचा स्टुडिओचा लोगो आहे. तुमचे कोण पण फॅमिली मेंबर USA मध्ये असेल, नाही तर तुम्ही USA मध्ये आहे, मेक शुअर टू जॉईन आवर क्लास टू लर्न द बेस्ट डान्स स्टाईल. सो दे बोथ आर द डिरेक्टर ऑफ दिस शिवाय डान्स अकॅडमी. सो आता माझा क्लास झाला आहे, इथे माझं शिकवून झालं आहे, अँड मी आता जाणार आहे फॉर द सेकंड स्पेशल थिंग ऑफ द डे. सो या व्लॉग मागे काय असं मोठा रिझन नाही आहे, बट इट्स अ स्पेशल डे. कमिंग फर्स्ट टाइम टू आवर स्टुडिओ, अँड देन आय एम गोइंग टू मीट द सेकंड स्पेशल रिझन. सो स्टे विथ मी. जसं मी तुम्हाला बोलली की मी माझ्या 2 फेवरेट माणसांना भेटायला आली आहे, तर हे बघा, कृतिका दी एंड झुक क्यों रहे हो क्रिश भाई. ये असं काय म्हणली? मस्त, सगळे मस्त. सो आज मी यांच्या घरी आली आहे, मी इथेच थांबणार आहे यांच्यासोबत आज. हमको शर्टा खाना बना के खिलाई आज. आज मैं खरा पार्टी करणार आहे. आज आज पार्टी आहे गाइस, आज पार्टी आहे, पार्टी. आ जाओ, आ जाओ. सिर्फ प्राइस रखियो. ये विष्णु मेरी इतने सब बर्गर दे रहे हो. मैंने नहीं कहा ये इतना आधा आधा खाना मैं खाओ. आधा खाना ये पूरा मुंह मार के फिर भी नहीं ले. क्रिश भाई इसने बोला मेरे को, भाई श्रावण है नॉनवेज नहीं खाना. मैं 2 हफ्ते से नहीं खा रहा हूँ. कभी भी चालू होता श्रावण, कभी भी खत्म हो जाता है अपने हिसाब से. इंडिया का अलग, मराठी का अलग, इसका अलग. कितना दिन हुआ नहीं खाया चिकन? 2 हफ्ते से नहीं खाया. मैं पूरा वेज ढूंढ रहा हूँ. झुट्टे तूच सांगितलं मला तुला नाही खायचं चिकन. नाहीतर आमच्यातून गटारी पण नाही आली. गटारी में खाते ही जाओ, चिकन ही खाओ, चिकन ही खाओ. जैसे श्रावण खत्म, गटारी में चिकन ही खाते जाओ. सो आता आम्ही आमचे ग्लोबल विलेजचे व्हिडिओज बघतोय. क्रिश भाई आणि मी आणि कृतिका दी बिचारी जेवण बनवते. क्या याद है ना क्रिश भाई? इमोशनल कर दिया है. इमोशनल हो गया. हे मेमरीज खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. आम्ही हर टाइम भेटतो, आम्ही हे बघतोच. आम्ही आमचे ग्लोबलचे व्हिडिओज बघणार. चल चल हो गया. सो गाइस, आजचा आमचा मेन्यू आहे. बताओ, बात करो, बोलो बोलो. आमचा मेन्यू आहे आलू और समथिंग समथिंग सब्जी आहे, आणि दाल आहे, आणि राईस पण आहे, आणि पापड पण आहे, और मिरची और कांदा टमाटर पण आहे, और एक कृतिका पण आहे, आणि आलूवडी आहेत. हा. आणि ह्याच्याने कळतं तुम्ही आता मराठी खूप चांगले शिकतात आहे. Of तर course. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायला पाहिजे. तुम्हाला अलाव केलं जाणार आहे. करेक्ट. ठीक आहे. सो गाईज, या आमच्या सोबत छान छान हे जेवायला. बघ, कृतिका आणि क्रिश भाईनी मिळून
किती छान जेवण बनवलंय. मी बनवलं. हा टीव्ही बघत होता आणि फक्त बनवली, डाळ शिजवली, हा. फक्त धुवून शिजवली. आणि मी फक्त खाणार आहे. So आता खाताना नाही, नंतर बोलूया, खाऊन झाल्यानंतर. येस. सारा खा जाओगे क्या बनाया बताओ तो सही. शिरा शीरा बनाया है. शिरा छान बनवला. है. मस्त. खत्म भी हो गया मेरे प्लेट से. इतना मस्त बनाया. घी में लथपथ. अग्निपथ. अग्निपथ. तुम्ही ले लो. नहीं मैं डाइट पे हूं. सो जसं तुम्ही बघितलं, मी क्रिशबा आणि कृतिका दिला भेटली आणि मी त्याच्यासोबत खूप छान नाईट स्पेंड केलं. तर नाईट स्पेंड करत आम्ही आमचे ओल्ड मेमरीजचे व्हिडिओज बघता बघता आम्हाला खूप उशीर झाल्यामुळे मी पुढचं काहीच व्लॉग रेकॉर्ड नाही करू शकली. बट माझ्यासोबत खूप मोठी ट्रॅजेडी झाली आहे. रिटर्न येताना माझे कारचे टायर पंक्चर झाले. आणि मी कॅनेटिकट टू न्यू जर्सी ट्रॅव्हल करत होती आणि त्या प्रोसेसमध्ये माझे जेव्हा कारचे टायर पंक्चर झाले, ते खूप लेट झालेलं, रात्र झालेली. आणि लकीली रेश्मा मॅमनी माझ्यासाठी हेल्प पाठवलं आणि ती पण आमची स्टुडंट एवढी छान आहे, अडल्ट आहे, आणि तिने माझी मदत केली. मग आम्ही दोघांनी गाडी गॅराजमध्ये ठेवल्यानंतर 3 तास आम्ही टोवाल्यासाठी थांबलो आणि टोवाले आलेच नाही. आणि मग नंतर आम्ही एका गॅराजमध्ये कसं तरी 3 तासानंतर आम्ही सोडून आलो, कारण 1 वाजायला आलेला रात्रीचे. आम्ही सोडली गाडी तिथे आणि मी म्हटलं आम्ही सकाळी कॉल करू. आणि मग ती मला तिच्या घरी घेऊन गेली आणि मग मी तिच्याच घरी थांबली. आणि मग नेक्स्ट डे जेव्हा माझी कार रेडी झाल्यावरती मी रिटर्न घरी आली. सो बेसिकली असं सगळं ट्रॅजेडी झाल्यामुळे मी थोडी ऑक्युपाईड असल्यामुळे मी काहीच रेकॉर्ड नाही करू शकली, जे की मला रेकॉर्ड करायला पाहिजे होतं ते, है ना. आता मी तुमच्यासोबत आतमध्ये जाऊन बोलते, कारण माझ्या केसांवरती इकडे रातकिडे फिरत असतात, तर ते माझ्या केसावरती होता. सो मी आता आतमध्ये जाऊन तुमच्याशी बोलते, ठीक आहे. हा बघा, इथपर्यंत आलाय माझ्यासोबत हा ढीठ. पडला. ह्याला पहिला सोडून येते, नाहीतर हा जर माझ्या इथे राहिला तर मला खूप गुदगुली होईल. कुठे गेला बघते मी याला पहिला. सो जेव्हा माझी ही ट्रॅजेडी संपली आणि माझा टायर ठीक झाला, नेक्स्ट डे आफ्टरनूनला जेव्हा मी घेऊन येत होती कार बॅक, मी तेव्हा पण रेकॉर्ड करायला विसरली, कारण खूप ट्रॅफिक होतं आणि मला फक्त घरी जायचं होतं. तर मी त्या चक्करमध्ये विसरली आणि एवढा ट्रॅफिक असल्याच्यामुळे मला 2.5 hours लागले परत रिटर्न घरी येण्यासाठी. ठीक आहे. बट आफ्टर ऑल दिस ट्रॅजेडी सगळ्यात बेस्ट गोष्ट हे झाली की मी जेव्हा कॅनेटिकटला गेली, मी फर्स्ट टाईम शिवायच्या स्टुडिओमध्ये गेली. अँड त्याच्यानंतर मी क्रिशबा आणि कृतिका दिला भेटले. आणि माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट पीपल आहेत. आय डोंट नो ते हे व्लॉग बघतील की नाही पुढचं, बट टिल द एंड. बट ते लोक खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कारण त्यांना माहिती होतं की मी US साठी ट्राय करते आणि त्यांनी मला रेकमेंड केलं ह्यांच्याशी, आणि मला पण खूप चांगली कंपनी भेटली. इट्स ऑल बिकॉज ऑफ देम. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू हॅव such a nice people in my life. So yes, but that's it for today, guys, and I will see you in the next vlog. So do not forget to subscribe my channel, give lots of love to me, and I love you all. So good night, bye bye.